परभणीतून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येते। महावितरणाच्या अक्षम्य कारभारामुळे पुन्हा एकदा एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय। परभणीच्या सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथे शेतातून काम करून घराकडे परतत असताना रस्त्यावर लोंबकळणाऱ्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। आसाराम आवटे असं या मृत तरुण शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जातीये। मिळालेल्या माहितीनुसार म्हाळसापूर येथील रहिवासी असलेले आसाराम आवटे हे पाथरी रस्त्यावरील आपल्या शेतातून काम संपवून लोखंडी औत घेऊन घराकडे निघाले होते। मात्र रस्त्यात महावितरणाची एक विजेची तार अत्यंत खाली लोंबकळत होती। अंधारात किंवा अंदाज न आल्याने या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या जवळील लोखंडी औताच्या दांड्याला झाला। तार प्रवाहित असल्याने आसाराम यांना विजेचा प्रचंड तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले। ही घटना आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला आणि आसाराम यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून महावितरणाच्या या निष्काळजीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय।